हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण माझ्या नवीन घरातील नवीन किचन मधील नळ, सिंक आणि वॉटर प्युरिफायर तर याची माहिती बघायची। तर मी फुल डिटेल्स मध्ये आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर प्रत्येकाला उत्सुकता होती, काहींच्या कमेंट्स होत्या का त्याच्याबद्दल माहिती मिळावी, तर मी आज त्याबद्दल माहिती देत आहे। तर माझं किचन सिंक कोणतं आहे, माझे नळ कोणते आहे, मला किती मध्ये ते बसलेले आहे, त्याची प्राइस काय आहे, त्याचप्रमाणे ते उपयोगी आहे का, आणि माझं वॉटर प्युरिफायर आहे तो आरओ नसून नुसतं वॉटर प्युरिफायर आहे ज्याला यूव्ही अटॅच आहे। आणि तो वॉटर प्युरिफायर मला खूप स्वस्त पडलेला आहे। तर रिव्हर्स ऑस्मोसिस आणि नुसतं वॉटर प्युरिफायर याच्यात काय फरक आहे तो सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायची आहे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण सिंक बद्दलची माहिती बघूया। तर सिंक आणि सिंक जवळचा एरिया आहे तो अशा मी थोडासा सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि त्याने क्लीन करायचा। ज्यांचा पांढरा ओटा आहे त्यांना खूप काळजी घ्यावी लागते, तर त्याबद्दलची पण मी माहिती नंतर देणार आहे। खूप जणांनी विचारलेलं आहे पांढऱ्या ओट्याबद्दल, तर ती सुद्धा माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायची आहे। तर आता सिंक बद्दल बघूया। तर पहिल्यांदा मी सिंक जर नुसतं वॉश करायचं असेल तर या ब्रशने करते, नाही तर खूप सिंक चिकट झालं असेल तर मात्र मी त्याच्यासाठी स्क्रबरचा यूज करते। तर आता सिंकची माहिती बघूया। तर हे माझं स्टेनलेस स्टीलचं हँडमेड सिंक आहे, सिंगल बॉल आहे आणि हे किचन सिंक बरोबर बास्केट एक मिळालेलं आहे। शिवाय याची ऑनलाईन किंमत होती 2000च्या वरती, 2000 3000 असं या रेंजमध्ये होतं, परंतु मला इकडे ऑफलाईन म्हणजे इथल्या लोकल शॉपमध्ये 1400 रुपयाला मिळालेलं आहे। तर नेहमी ना किचन सिंक निवडताना क्वार्ट्जचं वगैरे निवडू नका, तर स्टेनलेस स्टीलचं आपल्याला अगदी मेंटेन करायला खूप सोपं जातं आणि इझी पडतं। तर तुम्ही नवीन किचन बनवत असाल किंवा नवीन किचन घेतलं असेल, नवीन घर घेतलं असेल, तर त्याच्यात तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या किचन सिंकचाच वापर करा। आणि हे साध्या स्क्रबरने असं वॉश केलं ना तर अगदी चकचकीत निघतं। प्रत्येक वेळी आपली भांडी झाल्यावर भांड्यांप्रमाणेच हे आपल्याला स्वच्छ करता येतं, तसं क्वार्ट्जच्या सिंकचं नाही आहे, तर ते खूप कठीण जातं आपल्याला क्लीन करायला। किंवा इतर तुम्ही सिंक जे पोर्सिलिनचे वगैरे असतात तर त्याला पण थोडंसं कठीण जातं, तर स्टेनलेस स्टीलचं सिंक अगदी आपल्याला सहज मेंटेन करता येतं। आता हे हँडमेड असल्यामुळे अगदी भक्कम आहे, म्हणजे तडा वगैरे जाण्याची शक्यता नसते, तशी वॉरंटी दिलेली असते। 1 वर्षाची याची वॉरंटी सुद्धा आहे। तर हे शक्यतो असं चिरलं जात नाही, तडा नाही जात। तर याच्यातनं आता चौकोनी वेस्ट कपलिंग तुम्हाला दिसते, तर ते दाबलं का त्याच्यात पाणी साठतं। आपल्याला जर याच्यात भांडी बुडवून ठेवायची असतील तर ते सुद्धा करता येतं। त्याच्याबरोबर एक ग्रे कलरचा वेस्ट पाईप सुद्धा मला मिळालेला आहे। तर हे किचन सिंक खरोखर मला अगदी स्वस्त पडलेलं आहे 1400 रुपयात। तुम्ही पण शक्यतो ऑफलाईन घ्या, ऑनलाईन जर तुमच्या एरियात जर मिळत नसेल तर ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता, पण मग ते थोडंसं तुम्हाला 500-600 रुपयाने तरी महाग पडणार किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त पडेल। तर या सिंकला आता मी मधलं हे कपलिंग काढून जाळी बसवते। जेव्हा कपलिंग बसवायचं तेव्हा कपलिंग बसवते। तर जाळी बसवण्याचा हेतू हे आहे का अन्नकण जे अगदी बारीक बारीक असतात किंवा इतर खरकट असतं ते त्या कपलिंगमधून आत जातं आणि लवकर चोकअप होतं, तर हे टाळण्यासाठी मी इथे ही जाळी बसवलेली, ती ऑनलाईन मागवलेली। आता ही बघा, ही जी बास्केट आहे ही मला या सिंक बरोबर फ्री मिळालेली आहे। तर ही बास्केट मला भाज्या धुण्यासाठी किंवा कप वगैरे असतील ते निथळत ठेवण्यासाठी बरी पडते, खूप उपयोगी। तर मी किचन सिंकची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। आता आपण बघणार आहोत टॅप। हा नळ कसा कुठे घेतला मी ते सांगणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती सांगते। तर हा नळ सुद्धा मला खूप उपयोगी आहे। हा फ्लेक्झिबल ब्लॅक क्रोम फिनिश मेटल फिनिशचा नळ आहे, टॅप आहे। तर हाय ड्युरेबिलिटी आहे, तर याची सुद्धा वॉरंटी आहे माझ्याकडे 1 वर्षाची। आणि हेवी सिरॅमिक कार्ट्रेज आहे त्याच्यामध्ये आणि इझी ऑपरेशन आहे। बघा, हा आता कुठे असं आपण मूव्ह करू शकतो, खाली वर किंवा साईडला कुठे मूव्ह करू शकतो, एवढा फ्लेक्झिबल आहे। तर हा डबल फ्लो आहे, म्हणजे जे पाणी येतं तर ते डबल फ्लोमध्ये येतं, स्प्रेमध्ये येतं आणि एक सरळ आपलं जे साधं नळाचं असतं त्याप्रमाणे येतं। तर हा ऑपरेट अशा प्रकारे करायचा, असा गोल फिरवायचा नॉब चालू करून। बघा, हे 2 असे, एक स्प्रे येतोय आणि एक साधं त्याचं फ्लोईंग येतं आहे। तर हा नळ सुद्धा मी लोकल शॉपमध्येच घेतलेला आहे, 900 रुपयाला पडला। त्याच्या जवळचं जे ऑर्गनायझर आहे ते मात्र ऑनलाईन आहे। त्याच्या बाजूलाच अगदी सिंकच्या बाजूलाच आहे तो दुसरा नळ आहे। तर हा नळ आहे तो वॉटर प्युरिफायरचा आहे। तर आता वॉटर प्युरिफायर बघूया, जो अंडर द सिंक आहे आणि वरती टॅप आहे याच्या, तर त्याबद्दलची माहिती बघूया।
तर हा छोटा जो टॅप आहे, नळ आहे, तर तो आम्हाला इथेच लोकल शॉपमध्ये 800 रुपयाला पडलेला आहे आणि थोडीशी ॲक्सेसरीज आहे त्याच्याबरोबर. तर तो आम्ही वॉटर प्युरिफायर बरोबर नाही घेतला तर वेगळा घेतलेला आहे. तर वरतून हा ऑपरेट करावा लागतो, म्हणजे इलेक्ट्रिकचं बटन ऑन करायचं, नंतर नॉब चालू करायचं, मग त्याच्यातून पाणी येतं. याचं पूर्ण मशीनना खाली ठेवायचं, अंडर द सिंक आहे. तर या प्रकारे त्याचा प्लांट आहे आणि हे UV लाईट आहे जे अगदी बॅक्टेरिया किल करतं, बॅक्टेरिया मारून टाकतं. तर हे दोन्ही साईडला बघा ब्ल्यू लाईट आहे, तर ते UV लाईट आहेत आणि खाली फिल्ट्रेशन त्याचे जे 3 युनिट आहेत ते दिलेले आहेत. जेव्हा आपण वरचं इलेक्ट्रिकचं बटन दाबतो तेव्हा ही UV लाईट चालू होते आणि मग वरती असं नळामध्ये पाणी येतं. तर या प्युरिफायरचा असा फायदा आहे का वेस्ट पाणी जात नाही, टेस्टला पण चांगलं असतं. आणि हा RO नाही आहे, नुसतं प्युरिफायर आहे, कारण आमच्याकडे म्युनिसिपल वॉटर आहे, त्याच्यामुळे ROची गरज नाही आहे. पाणी हार्ड नाही आहे आणि सॉल्ट नाही आहे त्याच्यात. ROमध्ये एक तोटा असतो का, आपले गुड मिनरल्स असतात ते पण वाया जातात. तर याच्यात आपल्याला गुड मिनरल्ससुद्धा मिळतात, हा याचा फायदा आहे. शिवाय दुसरा फायदा असा आहे का आपण सिंकच्या वर आपण वॉल माउंटेड करून ठेवतो, तर तसं याला करायची गरज नाही. तर अंडर द सिंक आहे, त्याच्यामुळे वरची जागा वाचते. वरती आपण दुसरा कॅबिनेट बनवू शकतो. तिसरं म्हणजे याचा टॅप आहे, तो मला फार आवडतो. तो दिसायला सुद्धा छान दिसतो आणि आपल्या अगदी सिंकला एक प्रकारचा शो येतो, चांगला दिसतो सिंक आणि त्याचा एरिया या अशा टॅपमुळे. तर हा टॅप आम्ही वेगळा घेतला आणि खालचा जो प्लांट आहे तर तो वेगळा घेतलेला आहे, म्हणजे जो प्युरिफायर आहे तो वेगळा घेतला आहे. तर प्युरिफायर हा 2404 रुपयाला आम्हाला पडलेला आहे. प्लस त्याच्यासाठी प्लंबिंगचा जो खर्च आला तो वेगळा आहे. पण इन्स्टॉलेशनला माणूस आलेला, त्यांचा इन्स्टॉल त्यांच्या माणसाने करून दिलेला आहे मला. तुम्हाला जर स्टोरेज टँक हवी असेल तर मिळू शकते, त्याच्याबरोबर वेगळी घ्यावी लागेल. पण आमचं छोटं कुटुंब आहे, त्याच्यामुळे स्टोरेज टँकची गरज नाही. मी बॉटल्स भरून ठेवते रात्री किंवा दुपारी, त्याच्यामुळे ते आम्हाला बरं पडतं. आणि मेन म्हणजे ROचं पाणी थोडं वेगळं लागतं, पण याच्या टेस्टमध्ये काहीच बदल नाही. आपली चांगली नॉर्मल पाण्यासारखीच टेस्ट मिळते आपल्याला. पण ज्यांचं हार्ड वॉटर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला RO सिस्टीम पण मिळते, त्याचे थोडेसे 3-4 हजार वाढतात. तर तुम्ही RO पण याच्यात घेऊ शकता. तर पहा, असं हे फिल्ट्रेशन युनिट खाली दिलेलं आहे. मी मगाशी तुम्हाला UV लाईट दाखवली, त्याच्या खाली हे असे 3 फिल्ट्रेशनचे युनिट आहेत. तर याचा TDS पण 100 ते 500च्या मध्ये असतो. चांगले मिनरल्स आपल्याला सगळे मिळतात याच्यातून. काही लोकांना वाटतं का याची टेस्ट साध्या पाण्यासारखीच आहे, म्हणजे खरोखर फिल्टर होऊन येतं का, तर खरोखर हे फिल्टर होऊन येतं. तर टेस्ट जरी तुम्हाला साध्या पाण्यासारखी वाटली तरी ते शुद्ध पाणी असतं. तर याची क्लॅरिटी आणि पाण्याची क्लॅरिटी चांगली असते आणि क्वालिटीसुद्धा याची चांगली आहे. सिंकच्या खाली अजून मला बरंचसं ऑर्गनाईज करायचं आहे. मी सध्या ट्रेमध्ये असेच वस्तू ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला हा प्युरिफायर घ्यायचा असेल तर याची मी लिंक देत आहे, पण तुम्ही खरोखर याची माहिती नीट घ्या. मी सांगितलेली आहे तरी तुम्ही नीट माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही मग परचेस करू शकता. ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईनसुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.